मुलांनो, आज आपण बालभारती इयत्ता दुसरीचा चौथा धडा घरभर प्रकाश हा पाहणार आहोत. भरतपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावात केशवराव नावाचे एक शेतकरी राहत होते. ते शेतात खूप राबत. त्यांना तुमच्यासारखी दोन छोटी दोन गोंडस मुले होती. आणि मग तुम्हाला जसे तुमचे मम्मी पप्पा आई बाबा कधीतरी खाऊसाठी पैसे देतात, तसं त्या मुलांना सुद्धा केशवरावांनी 2 रुपये दिले. मुलांना खूप आनंद झाला. पण केशवरावांनी सांगितलं, या पैशातून तुम्ही घर भरून जाईल अशी वस्तू आणा. मुलं विचार करू लागली, एवढे पैशात घर भरून जाईल अशी वस्तू काय बरं आणावी? मुलांनी विचार केला, त्यांना काही सुचेना. मग ती दुकानात गेली. त्यांना तिथं अनेक वस्तू दिसल्या. दोघांनी मिळून खूप विचार केला, पण 2 रुपयामध्ये घर भरून जाईल अशी वस्तू कोणती घ्यावी हा प्रश्न मात्र सुटत नव्हता. मग ते खूप विचार करू लागले आणि विचार करता करता त्यांना एक कल्पना सुचली. दोघांनी मिळून एक पंती विकत घेतली. बघा, तुम्ही सुद्धा दिवाळीत पंत्या विकत घेतात आणि मम्मी दिवाळीच्या पर्वामध्ये 5-6 दिवस घर उजळून जाईल इतका पंतीने आपल्या घरामध्ये तो प्रकाश पडतो. तसा मुलांनी ती पंती विकत घेतली. मुले घरी आली. संध्याकाळ झाली. त्यांनी पंतीत तेल घातलं, कापसाची वात केली आणि पंती लावून ठेवली. तेवढ्यात केशवराव आले. त्यांनी पाहिलं, सर्व घर प्रकाशाने उजळून निघालं होतं. खूपच प्रसन्न असं घरात वाटत होतं. केशवराव म्हणाले, अरे वा मुलांनो, तुम्ही तर कमालच केली, छान. मग मुले म्हणाली, बघा बाबा, आम्ही घर भरून जाणारी वस्तू आणली. घरभर प्रकाश पसरला होता. आणि मुलं आनंदाने आपल्या बाबांना सांगत होते की आम्ही 2 रुपयात घरभर भरून जाईल अशी वस्तू आणली. आणि मग मुलांच्या कल्पकतेचा बाबांनी खूप मुलांच्या कल्पकतेचं कौतुक केलं. केशवरावांना खूप आनंद झाला. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जवळ घेतलं आणि शाबासकी दिली. तुम्ही सुद्धा तुम्हाला दिलेल्या खाऊच्या पैशातून असं काहीतरी चांगलं करून आपल्या आईबाबांना आनंदित करू शकतात, हो की नाही मुलांनो? तर कधीतरी तुम्हीही खाऊच्या पैशातून आपल्या आईबाबांना असं आनंदित करणारं काम करून बघा. तुम्हालाही आनंद मिळेल आणि तुमच्या आईवडिलांनाही, आणि त्या आनंदातून तुम्हाला शाबासकीसुद्धा मिळेल. बघा मुलांनो, आज आपण घरभर प्रकाश हा धडा शिकलो की नाही? समजलं का तुम्हाला? हो. मग मी तुम्हाला काही 1-2 प्रश्न विचारणार आहे. तर पुढच्या भेटीला मात्र तुम्ही मला या प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत. भरतपूर गावातील शेतकऱ्यांचं नाव काय होतं? आणि मुलांनी विकत आणलेली वस्तू कोणती होती? आणि कोणत्या वस्तूमुळे घरभर प्रकाश पसरलेला होता? समजलं का मुलांनो? या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला पुढच्या भेटीत द्यायचं आहे. पुढची भेट होईल तेव्हा मात्र मला तुमच्याकडून या प्रश्नांची उत्तरं ऐकून आनंद व्हायला हवा. जसा केशवरावांना आपल्या मुलांच्या कल्पकतेचा आनंद झाला, तसा तुम्ही मला दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा आनंद द्यायचा आहे, हो की नाही मुलांनो? द्याल ना? मग चला तर मग आपण आता भेटूया पुढच्या भेटीला.